दिवशी रणजित शेळकेंच्या प्रचार कार्यालयातून मतदारांना पैसे वाटप झाल्याचा आरोप खुद्द स्थानिक नागरिकांनीच केला होता। त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले। याबाबत माहिती मिळताच त्यानंतर तिथे बंद लिफाफ्यांमध्ये पैसे जप्त करण्यात आले। लिफाफे पैशांनी भरलेले लिफाफे जप्त करण्यात आले। त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना ही याबाबत माहिती देण्यात आली। निवडणूक विभागाचे आयोगाचे अधिकारी तिथे पोहोचले आणि तपासणी अंती बंटी शेळके यांचं कार्यालय सील करण्यात आलेलं आहे आणि दुपारी झालेल्या कारवाईत त्या प्रचार कार्यालयातून काही युवक युवतींना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यानंतर तिथे पुन्हा छाननी करण्यात आली। पोलिसांनी तिथे तपासणी केली आणि आता बंटी शेळके यांचं कार्यालय सील करण्यात आलं आहे। नक्कीच अशोभनीय बाब आहे ही निवडणुकीसाठी। आपण म्हणतो की निष्पक्षपणे आणि निर्भीड वातावरणात निवडणुका व्हायला हव्यात, मात्र असे जेव्हा धक्कादायक प्रकार घडतात तेव्हा नक्कीच काळीमा असलेल्या या घटना अशोभनीय आहेत। स्वच्छ निवडणुकीसाठी दरम्यान 5:20 झालेली आहेत आणि मतदानासाठी 40 मिनिटं उरलेली आहेत। तर ज्या नागरिकांनी आतापर्यंत मतदान केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून मतदानाचा हक्क बजवायचा आहे। 6 वाजेपर्यंत जे